उन्हाळ्यात काहीतरी चटकदार आणि थंडगार खायचे. चला तर मग आज बनवूया थंडगार आणि चटकदार दहीपुरी, तीही एकदम नव्या पद्धतीने, की जी सगळ्यांनाच आवडेल. दह्याने काठोकाठ भरलेली आणि चवीला एकदमच छान अशी दहीपुरी आज आपण बनवूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण इथं 1 कप थंडगार घट्ट दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरते 2 चमचे पिठी साखर घातली आहे. त्यानंतर 5 ते 6 मिनिटे एकाच दिशेने हे दही जे आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहणार नाही आणि एकदम मऊसूत आणि क्रीमी टेक्स्चरचं दही तयार होईल. आणि तुम्ही इथं बघू शकता, एकदम क्रीमसारखं दही आपलं तयार झालेलं आहे. हे दही आपल्याला 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे, तरच आपल्या दहीपुरीला छान अशी चव येणार आहे. त्यानंतर इथे 6 ते 7 पुऱ्या मी फोडून प्लेटमध्ये ठेवल्या आहेत. ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी रेडीमेड वापरलेल्या आहेत. बाजारामध्ये तुम्हाला सहज त्या मिळून जातील. ह्या पुऱ्या आपल्याला त्यानंतर आपण जे थंडगार केलेलं दही आहे ते याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. दही भरत असताना आपल्याला ते काठोकाठ भरायचं आहे, कारण यामध्ये आपण कुठलंही स्टफिंग वापरत नाही आहे. दही भरल्यानंतर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला दह्याचं कोटिंग करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार मसाले, जसं की चाट मसाला असेल, त्यानंतर लाल तिखट, चवीपुरतं मीठ आपल्याला यावरती भुरभुरायचं आहे. त्यानंतर जी बारीक शेव आहे ती सुद्धा आपल्याला याच्यावरती घालायची आहे. इथं कुठलीही कंजूसी करायची नाही आहे, भरपूर शेव याच्यावरती घालायचे. त्याच्यानंतर खारी बुंदी किंवा कुठलेही शेव असतील ते याच्यावरती तुम्ही घालू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरती घालायची आहे. आणि इथे आपली झटपट, थंडगार आणि एकदम चवदार अशी दहीपुरी तयार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही दहीपुरी नक्की ट्राय करा. तुम्ही वारंवार बनवत राहाल याची खात्री मी देतो. जेव्हा तुम्ही ही दहीपुरी खाणार त्यावेळेस तोंडामध्ये दह्याचा ब्लास्ट होणारच. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.